आई म्हणजे निसर्गाचं मंदिर. तिच्या मनात उमलतं बाळाचं विश्व. तिच्या विचारात असतो बाळाचा स्वभाव आणि तिच्या भावनांमधून घडतं बाळाचं भविष्य. स्वागत आहे तुमचं आईवर्स गीता गर्भसंस्कार मालिकेत. प्रिय आईंनो, जशी आई आपल्या बाळासाठी शरीराचं पोषण करते, तशीच मनाची आणि आत्म्याची ऊर्जा वाढवणंही गरजेचं असतं. भगवद्गीतेचे श्लोक म्हणजे आत्म्याचं अन्न, जे की मन शांत करतात, विचार पवित्र करतात आणि गर्भातील बाळाच्या संस्कारावर अमिट छाप सोडतात. तर पाहूया संस्कृत श्लोक पठणाचे लाभ. संस्कृत श्लोक म्हणजे ध्वनी मंत्र. आईचा प्रत्येक उच्चार गर्भातील बाळाच्या हृदयस्पंदनांशी जोडला जातो. जेव्हा तुम्ही शांतपणे गीता पठण करता, तुमच्या आवाजातील कंपनं बाळाच्या मनात आत्मविश्वास, एकाग्रता आणि स्थैर्य निर्माण करतात. शास्त्रात म्हटलं आहे, मातृवाणी ब्रह्मस्वरूपा. आईचा आवाजच देवाचा स्वरूप असतो. म्हणून रोज श्लोक पठण म्हणजे देवाशी आणि बाळाशी संवाद साधणं. तर पाहूया आजचा श्लोक. अध्याय 2 श्लोक 47. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुः मा ते संगोत्सुक कर्मणि. तर इथे श्लोकाचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. फळाची चिंता तू करू नकोस आणि आळसाने काहीच करू नकोस. तर पाहूया गर्भवती आईसाठी संदेश. प्रिय आई, हा श्लोक आपल्याला विश्वासाने कर्म करा, परिणामावर नाही, हे शिकवतो. आई म्हणून तू दररोज अनेक गोष्टी करतेस, बाळासाठी, घरासाठी, स्वतःसाठी. कधीकधी अपेक्षा, चिंता आणि थकवा जाणवतो. तर गीता सांगते, तुझं काम प्रेमाने, शांततेने कर. जे करशील ते मनापासून कर, बाकीचं देवावर सोपव. ही भावना बाळालाही हे शिकवते की मी जे करतो ते आनंदाने करतो, परिणामावर प्रेम करतो, पण आसक्त होत नाही. अशी आई ज्या मनाने जगते, तसंच बाळही कर्मशील, सकारात्मक आणि निस्वार्थी बनतं. तर पाहूया आजचा गर्भसंवाद. माझ्या लहान गोजिरवाण्या बाळा, मी जे काही करते ते तुझ्यासाठी प्रेमाने करते. मी तुला शिकवते, प्रयत्न करत राहा, पण परिणामाची चिंता तू करू नकोस. जसं फूल उमलतं फक्त आपली सुगंध देण्यासाठी, तसंच तू जगात प्रेम आणि प्रकाश देण्यासाठी येतो आहेस. तू जे काही करशील ते आनंदाने, निस्वार्थपणे कर बाळा. मी तुझ्यासोबत आहे, माझ्या छोट्या कर्मयोगी बेटा. तर पाहूया आजची प्रार्थना. हे श्रीकृष्णा, माझ्या गर्भातील बाळाला अशी बुद्धी दे की तो नेहमी निस्वार्थपणे कर्म करेल. त्याच्या मनात श्रद्धा राहो, त्याच्या हातात परिश्रमाची शक्ती राहो आणि त्याच्या हृदयात तुझ्यासारखं समत्व राहो. त्याचं जीवन प्रेम, सेवा आणि शांततेने परिपूर्ण हो. तर आज आपण काय शिकलो की कर्म म्हणजे प्रार्थना आणि प्रयत्न म्हणजे साधना. आई म्हणून तू जे काही करतेस तेच तुझं पूजन आहे. गीतेचा प्रत्येक श्लोक गर्भाशी संवाद साधण्याचं एक पवित्र माध्यम आहे. रोज थोडं वाचन, थोडा जप आणि थोडं प्रेम, इतकंच पुरेसं आहे ग तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या आत्म्यासाठी. तर हॅपी प्रेग्नन्सी. आईवर्स प्रत्येक श्वासात संस्कार आणि प्रत्येक शब्दात प्रेम.